सर, आमच्या संघ फसवणूक झाली. जमीन वडिलोपार्जित असून सर्व आजपर्यंत ताबा हा कायम आमचाच आहे. आणि आमच्यासोबत ज्ञानेश्वर श्रीकांत शिरनामे व अशोक भोजू चव्हाण यांनी फसवून जमीन घेऊन आमच्यावर दादागिरी धमकी चालू आहे. आणि सर, आम्हाला वारंवार पोलीस स्टेशनहून धमकीचं येतंय सर. येऊन आमचा पंचनामा पण करून पोलिस गेली ती, तरी पण आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवते ते. आमचं घर शेत सगळं आमचं असून आमच्यावरच गुन्हा दाखल करत आहेत सर. आम्ही दिलेली तक्रार त्यांनी घेत नाही ती, आणि आमच्याकडून पैसे मागते ती 50-50 हजार द्या. पुढची पार्टी चांगली पैशावाली आहे, आम्ही गरीब माणसं आहे करून खाणारी. यांना सरकार पगार देत नाही का? आमच्या लेकरावर एवढा आम्हाला सरकार न्याय द्यावा आम्हाला. जमीन मला पाहिजे, मी काम करून खाणार माणूस आहे, गरीब. आणि ही लोक नुसतं त्रास द्याल ते आम्हाला, इतकी त्रास द्याल ते ना, भरपूर त्रास आम्हाला द्याल. निबर पैसे आली पार्टी आहे, 3 पिढीचं शेत आहे. माझ्या सासू सासऱ्याचं, माझ्या नवऱ्याचं. मी म्हातारी 50 वर्षाची आहे, तरी मी राबती याच्यात. माझं ताबा असताना काढली म्हणून धमकी देते ती. आणि पुढची घेणारी पार्टी राजकारणाची पार्टी आहे. यांचं झिपऱ्या उपसून बाहेर काढा म्हणते ती, दादागिरी करते. गरीब माणसं पण अंगावर येऊन माझ्या बोलतात. भाऊकीचं पण शेत घेतलंय, पूर्ण आम्हाला मनाचं सरकारला घेतलंय. न्याय द्यावा, खऱ्याचं न्याय द्यावा. आणि या पोलिसावाला सरकारने पगार देत नाही ती का? राठोड साहेब येऊन 50 हजार द्या, तुमचं काम करता, तुमची केसवरी उचलून धरता म्हणून धमकी देतात. आणि आम्हाला बोलतात सगळ्यांना. कुठलं पोलीस स्टेशन येत आहे? नळदुर्ग पोलीस स्टेशन. मग तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलला नव्हता का? आम्ही सगळ्याला आम्ही यादव सरला बोललो. हा, यादव सर होते काल निरीक्षक, त्यांना बोललो. त्यांनी म्हणले यांची ती तक्रार घ्या, ह्यांचा एक अर्ज द्या, अर्ज दे घेऊन माझ्याकडे पोच तेवढी दिली ना, अजून मलाच बोलवत आहे तिसरं आमची आम्हाला. तक्रार घेतली नाही त्यांनी. आमच्याकडे पोच आहे, तिथलं सगळं पुरावा आहे. बरं आहे का गे? तुमची फसवणूक करून जमीन त्यांनी ही केली म्हणता हो. मग तुम्ही आता ते फेर वडू नये म्हणून असं तक्रारी अर्ज दिला का तहसीलदार साहेबाला? दिलाय सर, दिलाय सर. दिलाय का? मग त्याच्या काय? दावा दिलाय. बर बर. दिलाय सर. मग आता ही तर तुमचे दिवाणी मॅटर आहे, मग पोलिसाचा विषय आला कस काय ह्यात? ते सर, आम्हाला गरीबाला घेऊन गेल ती पोलीस. न्याय पाहिजे बा. आम्ही सांगितलो काल सरकारनं न्याय यादव द्यायला सरला पाहिजे पण सांगितलो. यादव सरला सर त्यांच्या हातून मी इथं दिवाणी दखल मॅटर आहे घ्यायला. म्हणून सांगितलो यादव सरला. अन तुम्ही सर फौजदारीमध्ये आम्हाला का ताप देत आहे? मग मला यादव सर म्हणले तुमचा पण अर्ज द्या, त्यांची पण एक तक्रार घ्या, असं म्हणून मला पाठवलं नदरुग मधून. आणि एक पोत तेवढी दिली मला. पोच देऊन आमचं काय त्यांनी आमच्या आम्हालाच दाखवण्यात बोलवत काही घेणं झाली ती, त्यांचं उचलून धरायला लागली ती. त्यांनी पैसे देतात, पार्टी पैसेवाली राजकारणामधली पार्टी आहे. त्यांचं पैसे त्यांनी घेते ती म्हणून त्यांची केस धराल ती उचलून. घर आमचं, शेत आमचं सगळं असून आमच्यावर गुन्हा दाखल, अन्याय केलेला आहे. आमचंच घेऊन आजी, का आम्हाला बोलू? आजी तुमचं नाव सांगा. माझं नाव गेमू गमाबाई गेमू घमाबाई आडेकर. आणि हे किती वय तुमची, किती डोळे आहे? तिसरी तीन पिढी आहे, तिसरी डोई आहे. म्हणजे 7-12 तुमच्याच नावावर होता. हा, होता पहिला. आणि मग कस काय झाली फसवणूक? ही आम्ही झाडं लावतो म्हणून झाडं लावतो म्हणून. पोराकडून फसवून घेतलं. आणि म्हणते ते तुम्ही औषध पिऊन मेलं, जळून जरी मेलं आम्हाला फरक पडत तर नाही. आम्हाला फरक पडत नाही. इथं मेलं तरी वडून जात आहो ना, आमचा कब्जा घालताव गडी माणसं दादागिरी अंगावर करते येते. की आम्ही सासूना दोघीच होता बाया माणसं, तरी पण 50 माणसं आणले. ह्या ज्ञानुशिरी नाम्यानं गोळा केला फोन करून, आणि आम्हाला दादागिरी करून धमकी देऊन वडून मारायली ती. हा, आता ती कारल्याचे रहिवासी आहेत का? नाही, मग ती तर म्हणते रहिवासी आहेत ला, आधार कार्ड त्या ह्याला जोडलेला आहे दस्ताला. कसं काढलंय की त्यांनी परगावचं इतकी त्यांनी परस्पर शाळा केली आहे. दस्ता सहित आधार कार्ड बी भोगस केलं. हा, बोगस बोगस केलंय. सगळं बोगस केलेलं आहे. आणि शेतात सोयाबीन आहे म्हणून खरेदी केलेली आहे. आमची बागायत चंदन आहे, आम्ही ऊस तोडून खात आहोत. आमच्या शेतात चंदन आहे. त्यांनी आमचंच खरेदी घेते केली, ते, सोयाबीन आम्हाला आहे म्हणून खरेदी केलेली आहे. आम्हाला खुरपाय आधार बोलली कार्ड ती. डुप्लिकेट जोडलेला आहे, रहिवासी इथला नाही. आता त्याला कर्नाटकचा माणूस आहे तो. आता तुमची काय मागणी आहे? आमचं खरं सरकारला न्याय द्यावा. आमचं रक्त आम्हाला माघारी द्यावं. आम्हाला पोलीस स्टेशनचा दबाव यायलाय. सारखी वारंवार पोलिस बोलवत आहेत ती. आम्हाला काय असेल ते सरकारनं न्याय न्याय द्यावा, द्यावा. आमचं रक्त न्याय द्यावा आम्हाला सगळं. आम्ही ही गरीब माणसं आहे. आमच्या वडिलापासून आमचा ताबा आहे. कुणाला सुद्धा ताबा दिलेला नाही आम्ही अजून. हा. लिहून दिल तीन खरेदी झाले त्यांचे तरी. पैसे दुप्पट तिप्पटनं पैसे माघारी डबल पैसे करीत दिले. केला. आम्ही कुणाचा पैसा आम्ही ठेवला कामं नाही, नावावर करून- करून दिल ती पण.
सोयाबीन व्याजानं शेतात व्याजाचा धंदा आहे ह्यांचा. 6 लाखाचा 12 लाख घातले ते याच असं ती लोक शिरणामे सावकारी माणसं आणि आहेत आता तिथं, ह्या पाहुण्याच्या सावकारक्याचा नावावर केलं धंदा. तर पाहुण्यानं असं फसवून त्याला पैसे शाळा द्या, केली देऊन ट्युशन करून घेतलं गेलं ती मास्तर होता भोजू चव्हाणाचं पोरग शाळेला. त्याला गावात गोड बोलून घेऊन सगळं इथं शाळा करून गावात ना परस्पर रातोरात त्याला भरून लावले. सगळं सामान इथनं आणि खाली केले. सकाळ उठून मालकाने दारा द्या आले शेतात तर म्हणते ते कोण सुद्धा नाही म्हणलं आणि रातोरात मध्ये निघून गेले. ह्यांनी पैसे घेतले, शाळा केले, लावले. आम्हाला दादागिरी करून डुप्लिकेट खरेदी करून आम्हाला मारून हाणू लावायची तयारी त्यांची ठरलेली आहे. शाळा झालेली आहे परस्पऱ्या. आता काय तुमची मागणी? तुमची जमीन परत तुम्हाला मिळावी. आम्हाला द्यावा. आमचा ताबा पहिल्यापासून आहे. वडिलाच्या वडिलापासून आमचा ताबा आहे. आम्ही पुन्हा लिहून दिली जमीन पण ताबा दिलेला नाही कुणाला. 3 पिढीचा आहे माझा रक्ता मला पाहिजे. ह्याला कसं इस्टेट कमू वाटतंय, लेकरा बाळाला घेऊ वाटतंय, ह्याच्या नातू पुरतूनला कसं खाऊ घालू वाटतंय तसं मला पण वाटतंय की आमचा ताबा आम्ही पहिल्यापासून सोडला नाही. आम्हाला लिहून दिली. आमच्या कारणानं माझं पोरग हे काही पडलं होतं त्याच्यामुळं आम्ही दवाखान्यासाठी दिलतो. ते त्यांचं दिलो आणि हे फसवून माझ्या पोराला ही चंदन लावतो म्हणलं आणि चंदन दोघात निम करू म्हणून मला त्या कंपनीला कागद लागतंय म्हणून करून विश्वासानं दिलो. विश्वासघात आणि केलाय त्यानं पुन्हा दुसऱ्याच्या नावावर खरेदी करून निघून गेलं गपचिप हवाना. परस्पऱ्या. फक्त आता शासनाने तुमची जमीन तुम्हाला आमची जमीन आमची जी आम्हाला काय आहे ती आमचं सर कागद रक्कम बघून आम्हाला तुमची जमीन तुम्हाला परत द्यावी. परत द्यावं. माझी जमीन मी ह्या पोराच्या दवाखान्यासाठी दिलतो. अशी फिरतच आली माझी जमीन. मी ताबा कुणाला दिला हा, नाही. 3 1 रुपयाचे 10 रुपये दिलो पण जमीन खरेदी. कुणाला दिल्या 3 नाही. खरेदी झाल्या तरी पण ताबा माझा आहे. आतापर्यंत कुणाला दिलेला नाही. एक रुपया सावकारकी मिळत होता. लोकांना 10-10 रुपये टक्के पैशाने याच भरला आम्ही. हा. तरी आम्ही शेती जाऊ दिलेली नाही. कुणाला आमचा दिलं नाही कब्जा आमच्या कुणाला दिला नाही आम्ही. आमचा कब्जा आजपर्यंत आमच्या पशीच आहे. या लोकांनी आमच्यावर अन्याय केलेले आहे. एवढीच मागणी आहे की सरकारने आम्हाला न्याय द्यावा आणि पोलीस स्टेशनचा दबाव आम्हाला भरपूर आहे. राठोड साहेबाचा आम्हाला बाहेर काढायचं आणि त्यांना आत घालायचं एवढं राठोड साहेबांनी ठरवलेलं आहे. आणि ह्यांचा राठोड साहेब 50,000 रुपये मागत होते. तुला उचलून धरता तू 50. पण आम्ही गरीब आहे. आमच्याकडून त्याला पैसे देणं होत नाही. सरकारनं न्याय द्यावं. सरकार त्याला पगार द्यायलाय. सरकारनंच न्याय द्यावा आम्हाला. आमच्या आमची परस्पऱ्या एवढी माझं अपेक्षा आहे. घेऊन आती आम्हालाच करायला ती मेलं तर चालतंय. आमची अपेक्षा एवढीच आहे. मारताव करताव आणि म्हणाल ती जीव आम्हाला. मारता म्हणून धमकी माझी द्यायला जमीन लागली. मला पाहिजे. आम्ही बरं मेलं तरी चालतंय. तुमच्या शेतात मेलो तर चालतंय. आमच्यावर कागद आहे नावावर आमच्या. पण आजपर्यंत आम्ही कब्जाच दिला नाही कुणाच्या हातात. डुप्लिकेट कागद त्याच्यापाशी घोळून प्या म्हणले आम्ही चा करून. त्यांचं का आता तुमची काय मागणी आहे? सर मी नवनाथ ज्ञानदेव आडेकर. माझी मागणी माझी जमीन 3 पिढीपासून आमच्या वडिलोपार्जित आहे आणि जमीन आज रोजीपर्यंत आमच्याच कब्जात आहे. आणि ही जमीन अडचणीस्तव आमच्या वडिलांनी दिली होती दवाखान्याच्या बंधुराजला दवाखान्यासाठी अडकली होती. तरी ती जमीन असेच बाहेर फिरत आहे कागद. आणि आमचं जे आहे ताबा आज रोजी कायम आहे. आणि जे खरेदी खत जे कालचं केलेलं आहे ते हे चुकीचं फसवणूक करून केलेलं आहे. आणि एका खरेदी खताला 2 आधार कार्ड आणि शेतात सध्याला चंदन पीक असून पीक पेरायला सोयाबीन असे म्हणून खरेदी खत करून घेतलेलं आहे त्याने. आणि एका खरेदी खताला रहिवासी म्हणून आधार कार्ड हितलं दिलेलं आहे त्या व्यक्तीने. एक अशोक भोजू चव्हाण यांनी घेणार ज्ञानेश्वर श्रीकांत सिरनामे. हे दोघं बी संगमत आहे. ते आमचं स्वतःचा फोन उचलत नाही. ते आम्हाला काही या गोष्टीवर कल्पना केलेली नाही. मी देणार आहे त्यानं घेणार आहे असं काही बी गावातून बी मला कोण कल्पना काय दिलेली नाही. आणि ह्याने ही चुकीचा व्यवहार आमच्या संघ केलेला आहे. आणि पोलीस स्टेशनचा दबाव अजून आम्हालाच येत आहे. स्टेशन मध्ये नाही म्हणून बी बोललो मी यादव सरांना उपनिरीक्षकाला. सर दिवाणी मॅटर आहे सर, तुम्ही लय लोड घेऊ नका सर. त्यांचं जसं अर्ज आहे तसं माझा एक अर्ज घ्या, तक्रारी अर्ज. मग त्यांनी उपनिरीक्षक यादव सरांनी मला म्हणले की तुम्ही काय करा, तुमचा एक अर्ज द्या आणि त्यांची तक्रार घ्या असं म्हणून मला हुसकावून वाट लावलं. आज अजून पोलीस स्टेशनहून फोन येत आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि जामीन करून जा. आता माझी जमीन, माझं शेत, माझं घर अजून माझ्यावरच गुन्हा दाखल करत आहेत. पोलिसांनी दबाव टाकून गोरगरिबाला आम्ही गरीब आवले
आणि आमच्यावर अन्याय करू नये. माझी कृपा माझं शेत मला पाहिजे. म्हातारी मी बाजारात मरणार आहे बघा. नाहीतर टेन्शन किती यायली मारावं ते. मला म्हातारा सरकारचं. अनसोललंय, 8 दिवस झाला लय माणूस आहे मी दवाखान्यात सर. ऍडमिट होता. माझं शेत मला पाहिजे. बस ओके. सर आम्ही बंजारा समाजाचा आहोत सर. बंजारा समाज या कार्ला गावात अल्पसंख्यक आहे आणि बंजारा समाजाची बरीच जमीन गेलेली आहे आणि आज रोजी माझ्या कब्जात जमीन आहे. त्याच्या आजूबाजूची जमीन सगळी आमची बंजारा लोकांची होती. राहिलेली फक्त माझी एवढीच आहे आणि एवढी आहे तरी तिने दबाव टाकून आम्हाला भीतीपोटी सारखे धमकावत आहे. ती येते ती घरापासून जाते ती इथून आणि तुम्हाला बाहेर निघा म्हणते ती. बंजारा समाज तुमचा लय नाही. आम्ही अल्पसंख्यक असल्यामुळे आम्हाला दबाव सारखं येत आहे त्यांचा. जीव मारता म्हणून आम्हाला धमकी पण आणि देतात. जीव मारायची धमकी आणि सगळी ही क्षेत्र जे आहे आजूबाजूचं माझं ते बंजारा समाजाचंच होतं. राहिलेलं आहे माझं एवढं. मला असं इथून हाकलून द्यायची त्याने तयारी करत आहे ती.